तर मंडळी, मला नाही माहिती तुम्हाला किती काही व्ह्यू दिसत असेल, काय कसा दिसत असेल ते, पण आता जस्ट माझा कॅमेरा तर बंद होता यार तुम्हाला, म्हणजे ते, आणि ॲक्च्युअलमध्ये असं काय मला ते गोष्ट दाखवायची पण नव्हती. थोड्याच वेळ आधी आता एक इन्सिडेंट झाला. खूप भयानक रोड खराब आहेत आणि रात्रीच्या रस्त्याला बिलकुल लाईटसुद्धा नाही आहेत. तर आत्ताच एक आम्ही जस्ट पास होत होतो आमचा पूर्ण ग्रुप, आणि एक म्हणजे माणूस, त्याची वाईफ आणि छोटं लहान बाळ होतं. तर ते लोक चालले होते, तर त्यांची बाईक, म्हणजे एवढे रोड तर मी बोलणारच नाहीत, नुसते खडी खुडी दगडं आणि माती, धूळ माती एवढंच आहे. तर त्याच्यावरनं स्लिप झाले आणि पडले. तर ते बिचारी बाईच्या हातातनं ते छोटंसं लहान बाळ होतं ते खाली पडलं, आपटलं, घाबरलं होतं ते भरपूर. तर आताच त्यांना थोडं हे केलं आणि मग आता आम्ही लोक एकसाथ चाललो आहे. तर रात्रीच्या टायमिंगला मी तर बोलेल की यार, फॉग लाईट्स यार कंपल्सरी सर्वजण, जर कोणी जे पण कोण माझे रायडर मित्र जर हे बघत असाल माझे ही व्हिडिओ, तर रात्रीच्या टायमिंगला फॉग लाईट्स कंपल्सरी यूज करा. जेव्हा कधी जर तुम्ही असं कुठे गाव खेडे या ठिकाणी कुठे राईडला जात असाल आणि रात्रीचा टाईम असेल, तर प्लीज फॉग लाईट्स यूज करा. रोड खराब असतात, लाईट्स नसतात आणि दिसत नाहीत कधी, काही दगडं विगडं काही येतं, स्लिप होतं, पडतं यार माणूस. तर म्हणून कधी पण थोडं गेअर्स आणि इक्विपमेंट्स लोडेड असेल गाडी तर सेफ राहते. माझी स्वतःची फाटते गाडी चालवायला. एक तर पहिलं म्हणजे मी फक्त आणि फक्त कॉन्फिडंट असतो अशा सिमेंटवाल्या रोडवरती. जरा कुठे खडी माती आली की माझी फाटते बाईक लगेच इकडे. इनफॅक्ट 2-3 वेळा माझी पण बाईक अशी सरकली आडवी तेडवी, पण ठीक आहे. मला मी कसं खडी माती, अच्छा गावात सॉरी हां, खडी माती आली तर मी मग लगेच पाय खाली टेकवून टाकतो, म्हणजे चला जर कदाचित डिसबॅलन्स झालो तरी पण पाय खाली असले तर ॲटलिस्ट स्वतःचा बॅलन्स करू शकतो. आणि माझ्या बाकी सगळ्या मित्रांकडे आहे ADV, तर त्यांना काय बाबा टेन्शनच नाही, त्यांना काय फरक नाही पडत. आपण घेऊन फिरतोय ट्रॅक टायरवाली बाईक. हे आहे बघा अशा रोड्सवरती, हे रोड्स आहेत इच्छा गावात. आणि एकतर असं आहे ना, आहे 390, क्लच झपक्यात सोडला ना, मागचा टायर स्पिन मारतो, ती जाग्यावरती सरकते बाईक, जाग्यावरती. यार यावाल्या ड्यूकला यार त्यांनी ट्रॅक्शन कंट्रोल का नाही दिलं? दुनियाभरचे फीचर्स आहेत तिच्यामध्ये, दुनियाभरचे नाही बोलणार, पण आहेत बऱ्यापैकी फीचर्स. सुपर मोटो वगैरे दिलं, यार ट्रॅक्शन कंट्रोल हवं होतं हिला. पण काय माहिती अशा रोड्सवरती ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा काम करतं की नाही. बघा केवढी धूळ आहे, किती धूळ आहे. आम्हाला यार हा प्रवास लवकर करायचा होता, अंधार पडायच्या आधी, पण काय करणार, काय ना काय चॅलेंजेस आणि मध्ये ॲडव्हेंचर्स आले, आम्हाला लेट झालं. हीच क्रेटा आहे वाटतं, नाही दुसरी क्रेटा आहे. माझं डोळ्यात एवढी धूळ माती चालली आहे ना, फक. म्हणजे वायझर बंद करून चालवायला गेलो तर ते समोरनं हेडलाईट्स आणि याचा फ्लेअर मारते. एक तर ऑलरेडी मी आहे चष्म्यावाला, अवघड आहे बाबा. रात्रीचं मला बिलकुल आवडत नाही. हे बघा ही अशी धूळ आणि माती. तो गोप्रोच बोलतोय, तो Insta360 पण अख्खा माकला असेल. काय कसं चालवायची गाडी, चॅलेंजिंग आहे ब्रो. ह्याच्या वैताग येते ट्रकवाले, मला बिलकुल आवडत नाही. ट्रक आणि हे सर्व यार, अरे यार कॅमेरा हल्ला माझा. हे बघा समजत पण नाही कुठून कुठे जायचंय, असे डायव्हर्जन आहेत. ते एक डायव्हर्जन, आता एखाद्याला काय समजणार आहे एवढ्या अंधाराचं कुठे जायचंय, काय रोड आहे. एक लाईट नाही रस्त्याला, एक लाईट.
फालतूगिरी आहे हे आमचे. हे आणि माझे मित्र तर मस्त मजा घेत घेत चालवतात मस्तपैकी. सर्वांकडे स्ट्रॉंग हेवी वोल्टेजवाल्या फॉग लाईट्स आहेत. मी आपली साधी सुधी अशीच बोलतात ना, वेळेला केळं तर उपवासाला सीताफळ, असा विचार करून एक साधी सुधी बसून टाकली. बोललो चला राईडला जातो, एक असू दे बाबा फॉग लाईट, एमर्जन्सी केस. पण ती काहीच कामाची नाही आहे. हे सर्वजण वॉर्म लाईट्स वापरत आहेत आणि मी वॉर्म लाईट ऑन केली तर माझी ढगात जाते, रोडवरती फोकस पडतच नाही तिचा. म्हणून वाईट ऑन केले. वाईट ॲटलिस्ट थोडंफार तरी रोड दिसतोय तरी त्याच्यामध्ये. रायडिंग जॅकेट अख्खं धुळीने माखलं असणार माझं. काय माहिती, लेन्सला पण ह्याच्या इन्स्टाच्या पूर्ण धूळ लागली असणार. माईक तर अख्खा, मगाशी मी बघितलं धुळीची लेअर साठली होती, मातीची लेअर माईकवरती. किती झाले? 308 किलोमीटर. पोपसो दिसत असेल तुम्हाला. ए बाबा, हे असं आहे, नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून रोडवरनं लक्ष नाही काढायचं जरा पण. ते बघा ते बघा, हे असं ना बसून बसून बोचा दुखला की असे उभे राहतात ते लोक. यार माझी स्ट्रोब लाईटची चार्जिंग संपली नाही तर ती जी लाईट ब्लिंक करते तशी लाईट माझ्यासुद्धा हेल्मेटला आहे. मस्त वाटते ती. मागणं एखाद्याला अलर्ट करते की नाही बाबा कोणतरी चाललंय पुढे. फोकस थ्रो पण चांगला आहे तिचा, लांबपर्यंत दिसतं एकदम. चला बंद करतो मी, थोड्या वेळात परत भेटू.